उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी काल मुलाखत झालेली आहे, त्या मुलाखतीमध्ये नवीन असं काही त्यांनी सांगितलं नाही. पुन्हा तीच कॅसेट वाजवली. एक बरं झालं, त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेमध्ये सुद्धा युतीची सत्ता येणार. मुंबई वाचवली का? मुंबई खड्ड्यात तुम्ही टाकलेली आहे. त्याला वाचवायचा प्रयत्न आम्ही करतो. डेव्हलपमेंटचा विषय तुमचा नव्हता, पर्सेंटेजचा विषय तुमचा होता. शिवसेना का बोलली यांची अनेक कारण त्यांनी दिलेली आहेत आणि महाराष्ट्र एक प्रकारे दुबळा करण्याचा प्रयत्न हा भाजपच्या नेत्याकडून होता असा आरोप देखील त्यांनी मुलाखतीत केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी काल मुलाखत झालेली आहे, त्या मुलाखतीमध्ये नवीन असं काही त्यांनी सांगितलेलं नाही. पुन्हा तीच कॅसेट वाजवलेली आहे. महाराष्ट्र दुबळा होणार, मराठी माणसाचं काय? सत्ता आपण भोगलेली आहे, सत्तेमध्ये आपण होतो. ज्या पक्षाबरोबर तुम्ही युती केली होती, 30 वर्ष युती त्यांच्याबरोबर केली होती, भाजप बरोबर. असं तुम्हाला शत्रू वाटायला लागले, आणि जे शत्रू होते ते मित्र वाटायला लागले. हा परिणाम जेव्हा होतो ना, त्या टायमाला असे वक्तव्य येतात ना. महाराष्ट्र दुबळा आहे, आजही तुम्ही बघा, महाराष्ट्र नंबर 1 वर आहे देशामध्ये. आणि म्हणून अशा वेळेला आपल्याच महाराष्ट्राची बदनामी करणं आणि काहीतरी महाराष्ट्रामध्ये विचित्र काहीतरी घडतंय असं दाखवण्याचा त्यांचा प्रकार आहे. परंतु आता मराठी माणूस असेल, महाराष्ट्रात माणूस असेल, हे जाणू नये की महाराष्ट्र आता प्रगतीपथावर आहे. डेव्हलपमेंट इथे येते. भारतामध्ये जेवढी काही इन्व्हेस्टमेंट येते त्यातली मॅक्झिमम 60% वर इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात येते. कारण काय? तो महाराष्ट्र हा सर्व बाजूने संपन्न आहे आणि असलेल्या सुविधा फक्त महाराष्ट्रच देऊ शकतो, हा विश्वास आहे. म्हणून महाराष्ट्र कधी दुबळा होणार नाही आणि आणखीन मजबूतीने तो पुढे जाईल. राज ठाकरेंनी देखील दावा केलेला आहे की मुंबई महानगर तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई वेगळी करण्याची इच्छा आहे. तेच आता केंद्रात आहे, राज्यातही आहे आणि महानगरपालिकेत देखील आता त्यांची सत्ता येणार. त्यामुळे मुंबई तुटल्या जाणार आणि त्यामुळे महाराष्ट्र हा आता हातबल त्यांनी त्यांच्याकडे बघावा असं देखील त्यांनी. एक बरं झालं, त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेमध्ये सुद्धा युतीची सत्ता येणार आहे. महाराष्ट्र तोडण्याची वारंवार भाषा करून नेमकं यांना काय सुचवायचं हे आतापर्यंत मराठी माणसाला कळालं नाही. मुख्यमंत्री असो का उपमुख्यमंत्री असो, यांनी स्पष्टपणे सांगितले की कोणाच्या बापाची ताकद सुद्धा नाही या मुंबई तोडण्याची भाषा करणाऱ्याला. आम्ही स्वतः त्याला नीट करू. एवढं सर्व झाल्यानंतर ती कॅसेट का वाजवतात, हा मला त्यांना प्रश्न आहे. म्हणून आता या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष करून आम्ही डेव्हलपमेंटच्या दिशेने चाललेलो आहोत. मुंबई वाचवण्यासाठी मुंबई वाचवली का? मुंबई खड्ड्यात तुम्ही टाकलेली आहे. त्याला वाचवायचा प्रयत्न आम्ही करतो. मुंबईचं वाट कुणी लावली? इतके वर्ष सत्ता असून सुद्धा मुंबई का डेव्हलप नाही झाली? आता ह्या 5 वर्षात का कशी दिसते तुम्हाला मुंबई? म्हणून डेव्हलपमेंटचा विषय तुमचा नव्हता, पर्सेंटेजचा विषय तुमचा होता. आणि ही एक दरवेळेला आपण जे म्हणतो ना की सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी ही आपल्या ताब्यात राहावी, हा त्यांचा प्रयत्न आहे. 50 कोटी म्हणजे 50 कोटी 40 आमदारांसाठी 2000 कोटी आले कुठून असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आता हे गडे मुर्दे काढण्यात काही अर्थ नाही. पराभव होत असताना अशा वक्तव्य करून काही त्याच्यावर सनसनाटी निर्माण होणार नाही. आणि लोकांनी हे जे तुम्ही जे काही आरोप प्रत्यारोप केले होते त्याला लोकसभेला आणि विधानसभेला जास्त करून त्याचं तुम्हाला प्रत्युत्तर दिलेलं आहे. म्हणून तुम्ही आता काही जरी बोललात तरी ते लोकांना ऍक्सेप्ट होणार नाही. 4 वर्ष निवडणुका का पुढे ढकलल्या आणि या काळात काय झालं हे पुढच्या काही दिवसात मी सांगेन असं राज ठाकरे यांनी इशारा दिला. इशारा देतील ते पुन्हा तो व्हिडिओ लाव रे व्हिडिओ म्हणतील. परंतु आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या 8 दिवसावर आलेल्या आहेत. त्याच्या प्रचारामध्ये जा आणि तुम्हाला लोक किती स्वीकारतात हे एकदा आजमून पहा. काल एमआयची सभा पार पडली. दरम्यान तुमच्यावर काही आरोप केले की अतुल सावे आणि मंत्री शिरसाट यांनी काही लोक आमच्याकडे सोडले, आमच्या मतांचे विभाजन करण्यासाठी हे लोक काम करतात. हा इम्तियाज जलील, मी कालही सांगितलं की 1 नंबरचा चालू आणि खोटारडा माणूस आहे. मुसलमानामध्ये भांडणं लावून आतापर्यंत त्यांनी स्वतःचं राजकारण केलेलं आहे. आणि आता त्या सर्व लोकांना हे कळून चुकलंय की हा हैदराबादी
आपल्याला एकमेकांमध्ये भांडणं लावतोय, म्हणून काल त्याच्यावर हल्ला झाला. पैसे घेऊन तिकीट विकणं हा याचा धंदा आहे. पैसे घेऊन जाहीर सभेला जाणं हा याचा धंदा आहे. म्हणून अशा या धंदेवाईक माणसाकडे माणसं पाठवण्याचा किंवा त्याला मारण्याचा आमचा काही हेतू नाही. आम्ही त्या भानगडीत पडतही नाही. जो जसं करेल तसं भरेल. इसलिए म्हणून काल शेर आया रे आया जो म्हणणारा होता, अभि शेर भागो भागो जे झालं काल त्याचं, ते तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. शेर कसा पळत होता आणि लोक कसे मागे लागले. ते अजून एक म्हणतात की तुम्हाला उद्देशून एक मंत्री निवडणूक आयोगाकडे गेले होते आणि पतंग निशाणी परत द्या असं म्हटलं होते. मात्र येणाऱ्या काळात त्यांना आता पतंगच उडाला लागणार आहे. आम्ही पतंग तुला पतंग बनवू आणि दोर आमच्या हातात ठेवू. म्हणून तुझी तुझी दोर ही आमच्या हातात आहे, एवढं लक्षात ठेव. आम्ही काय करायचं, लोकसभेमध्ये तुला पराभूत केलं, तुला विधानसभेत पराभूत केलं. आता तुला काम राहिलेलं नाही. दलाली करणं हा एकमेव धंदा त्याच्याकडे उरलेला आहे. ठाकरे गटाचे नेते दगडू सपकाळ ही नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब त्यांना भेटायला गेले. ते नाराज होते. दगडू सपकाळ हा शिवसेना प्रमुखाच्या काळापासून विभाग प्रमुख राहिलेला आहे. सगळ्यात विश्वासू माणूस म्हणून त्याला समजलं जातं. परंतु आता विश्वासू माणसाची गरज उभाटायला राहिलेली नाही, हे यावरून स्पष्ट होतं. म्हणून आता दगडू सपकाळांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा जरी प्रश्न असला, परंतु अशा निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होतो हे आता मुंबईकर सुद्धा पाहत आहेत. सर, जेएनयू परिसर में नारेबाजी को लेकर मंत्री मुकेश सहनी ने कहा है कि अगर कोई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ इस तरीके से देश विरोधी नारे लगाता है तो हम उसे पाकिस्तान उनके अब्बा के पास भेजने की पूरी तैयारी कर रहे हैं। देखिए, देश में रहने के बावजूद कोई देश विरोधी अगर घोषणा देता होगा तो उसको कोई भी बर्दाश्त नहीं करेगा. हाँ, आंदोलन करना आपका अधिकार है, आप आंदोलन कर सकते हो, नारेबाजी कर सकते हो, लेकिन देश के खिलाफ नारेबाजी करेंगे तो उसकी सजा तो उनको मिलेगी जरूर. सर, अमेठी बीजेपी एमएलए विधायक सुरेश पासी का बड़ा बयान सामने आ रहा है। उन्होंने कहा कि मुस्लिम वोटरों की हमें जरूरत नहीं है, मुस्लिम जिए या मरे उससे हमें कोई फर्क नहीं पड़ता। हमने कभी मस्जिद गए थे ना कभी मस्जिद जाएंगे। देखो, कौन कहाँ जाना है ये जिसका उसका सवाल है. हमारा पहले से ही कहना यह है कि जो भारत द्वेष्टा है या तो भारत के खिलाफ है, वो हमारा दुश्मन है, भले भी कोई भी जात का हो. लेकिन जो मुस्लिम अतिरेकियों का साथ देते हैं उसके खिलाफ तो हम भी है ना. हम उनसे भी वोट की अपेक्षा करते हैं, लेकिन वक्त के साथ बदलना नहीं चाहिए. जो भूमिका है वो अपनी कायम रखो, तो शायद ही इस जो अतिरेकी है या तो देश विरोधी लोग हैं उनको तुम्हारा धाक रहेगा. सर, नीतीश रावत ने कहा है कि जो लोग फर्जी वोट या वोट जिहाद करते हैं उनका मंशा है कि इस देश को इस्लामिक राष्ट्र बनाया जाए। तो अगर इस पे आप क्या कहें? देखो, कोई इस्लामिक राष्ट्र बनाने की कोशिश करेगा तो ना बनने वाला है. यहाँ का हिंदू जागरूक है और वो अच्छी तरह से जानता है देश में क्या करना चाहिए. इसलिए अगर किसी ने बनाने की बहुत सालों से भी मंशा रखी होगी तो उनको करारा जवाब भारत ने दिया है, और उस अतिरेकी कार्रवाई को आज भी उसी तरीके से जवाब दिया जा रहा है. इसलिए कोई मुस्लिम राष्ट्र बनाने की कोशिश करेगा तो उसको उसका जगह जरूर दिखाई जाएगी. अगर ऐसे लोगों को एसआईआर के तहत इनको खत्म कर दिया जाए तो इसका स्वागत होना चाहिए. ऐसा किस खत्म करने से या कुछ करने से ये बातें खत्म नहीं होती. उनकी जड़ें उखाड़ना जरूरी है, और वो उखाड़ने का काम सरकार कर रही है, अच्छी तरीके से कर रही है, और हमारा भी उनको समर्थन है. सर, अंबरनाथ में जो है बीजेपी और कांग्रेस के अलायंस में जो ड्यूटी हो चुकी है उनकी हिसाब से, और कांग्रेस में हर्षवर्धन सपकाळ ने जो उनके 12 लोगों को निकाल दिया गया, उसके बारे में आप क्या कहेंगे? देखिए, बीजेपी ने वहां जो गलती की है, बीजेपी ना कभी कांग्रेस के साथ जाना चाहती. बीजेपी ने ओवैसी के साथ जो यमा में उनके साथ भी एक जगह पे युति की ऐसा सुनने में आया, लेकिन इसका स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस ने दिया है और वहां की युति उन्होंने तोड़ी है. तो अब ये मसला खत्म हो चुका है. जो कांग्रेस के पार्षद जो आए हैं उनका क्या करना चाहिए इसका फैसला मुख्यमंत्री
तो देवेंद्र फडणवीस लेंगे। लेकिन सर गलियार राजनीतिक गलियारों में ये चर्चा है कि अंबरनाथ में जो है एकनाथ शिंदे साहब को झटका देने के लिए अरे एकनाथ शिंदे साहब को कोई झटका नहीं दे सकता। वो मातबर नेता है, गद्दावर नेता है। वो जिस जिस राह पे चलते हैं लोग उनके साथ जुड़ते रहते हैं।